ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोथळी एसटी स्टँड लगत असणारी पानटपरी हटवा अन्यथा कुटुंबासह आमरण उपोषण करणार, दीपाली वायदंडे यांचा इशारा। कोथळी तालुका शिरोळ येथील एसटी स्टँड जवळ ग्रामपंचायत जागेत अतिक्रमण करून सुरू असणाऱ्या पानटपऱ्या त्वरित काढाव्यात, अन्यथा ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा सौ दीपाली तातोबा वायदंडे या महिलेने 4 नोव्हेंबर रोजी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीला दिला आहे। या निवेदनाची प्रत तहसीलदार, जिल्हा पोलीस प्रमुख, गटविकास अधिकारी आणि संबंधित विभागांना देण्यात आली आहे। निवेदनात म्हटलं आहे की एसटी स्टँडला लागून माझं घर आहे। याच ठिकाणी ग्रामपंचायतच्या जागेत पान टपऱ्या आहेत। या टपऱ्यातून अवैध मावा, गुटखा याची विक्री राजरोसपणे होत असते। या ठिकाणी दारू पिऊन नशा करून सर्रास तरुणांचा वावर असतो। यामुळे माझ्या कुटुंबासह गावातील व समाजातील महिलांना, शाळा कॉलेजच्या विद्यार्थिनींना याचा त्रास सहन करावा लागतो। या संदर्भात काहींना जाब विचारला असता मला व माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात येते। ग्रामपंचायत प्रशासनही पानपट्टी चालकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप वायदंडे कुटुंबियांनी केला आहे। याबाबत बोलताना दीपाली वायदंडे यांचे पती तातोबा वायदंडे काय सांगतात ते पाहूया। वायदंडे राहणार कोथळी बस स्टँडच्या शेजारी माझं घर आहे। त्या शेजारीच बसच्या लागून 2 पानपट्टीचे टपरे आहेत। त्या ठिकाणी मावा, गुटखा, मटका आणि अवैध धंदे चालू असतात। त्याचा त्रास मला आमच्या घर कुटुंबाला सगळा होत आहे। माझी तरी मुलगी, आई, बायको आणि आमच्या कुटुंबात दिवस सकाळपासून संध्याकाळ 10 पासून त्यांचा त्रास होत आहे। तरी मला याची न्याय मिळावा म्हणून मी यापूर्वी पंचायतना 2 महिन्यापूर्वी पत्र दिलं होतं। त्यांनी कोणतेही ऍक्शन घेतली नाही। विजू कवडे स्वतः आले पण त्यांनी कोणतं बघून निघून गेले, त्याच्यावर कुठली चर्चा केली नाही त्यांनी। मला या तळमळीने मला न्याय मिळावा हीच अपेक्षा। अन्यथा मी व माझे कुटुंब आणि फॅमिली सगळी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण करण्याचा लवकर निर्णय घेतला आहे।